हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सेकंड लेसन पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू का एलिमेंट्स जे आहे त्यांचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे हिस्ट्रीमध्ये होत गेलं आणि आतापर्यंत कशा प्रकारे तो क्लासिफिकेशन चालत आहे. तर आपल्याला माहीतच आहे का मॅटरचे सॉलिड, लिक्विड, गॅसियस स्टेट्स आहे. मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स हे त्याचे टाईप्स आहेत. नंतर सर्व जे मॅटर आहे ते एका एलिमेंट्सपासून बनलेले आहेत. आणि नंतर जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे मॅटरचा तो काय असतो? ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मग नंतर आपल्याला हेही माहीत आहे का ॲटममध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असतात, आहे ना. तर ॲटम हा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे कोणत्या एलिमेंटचा, जो अनडिवायडेबल आहे, म्हणजे त्याचं कोणत्याही प्रकारे पण भाग करू शकत नाही, त्याला तोडू शकत नाही. ओके. तर पहिले पाहू आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे झालं असेल. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये 118 एलिमेंट्स आपल्याला माहीत आहे सायंटिफिक वर्ल्डमध्ये. हे 118 एलिमेंट्स हे आत्ता काही पहिले माहीत होते, काही नंतर माहीत झाले. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 118 आहे, पण 1800 इयर्समध्ये म्हणजे 1800 या वर्षीपर्यंत फक्त 30 एलिमेंट्सच आपल्याला माहीत होते. ॲट दॅट टाईम ओनली 30 एलिमेंट्स वेअर नोन. नंतर एक एक डिस्कवर होत गेले आणि नंतर आता ते 118 झाले. ठीक आहे. तर यामध्ये काय झालं, सायंटिस्ट लोकांनी काय केले, वेगवेगळे पॅटर्न स्टडी केले, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म पाहिले, प्रॉपर्टीज पाहिले. तर एवढे फास्ट नंबर झाले, तर म्हणून क्लासिफिकेशनची गरज त्यांना पडली. ओके. तर सर्वात अगोदर तर ग्रुप फक्त मेटल आणि नॉन मेटलपर्यंतच मर्यादित होतं, मेटल्स आणि नॉन मेटलपर्यंत. नंतर पुन्हा ॲडव्हान्स सायन्स रिसर्च झाली आणि नंतर मेटलॉइडसुद्धा त्याच्यामध्ये ॲड झालं, म्हणजे धातू, अधातू, धातू सदृश्य, म्हणजे मेटल, नॉन मेटल आणि तिसरं मग ॲड झालं मेटलॉइड, जे दोघांचीही थोडी थोडी प्रॉपर्टी दाखवते, मेटलची आणि नॉन मेटलची. आणि नंतर हे एलिमेंट्स इन्क्रीजिंग होत होते. तर डिफरंट सायंटिस्ट यांनी वेगवेगळे मेथड्स यूज केले क्लासिफिकेशनसाठी. तर आपण सर्वप्रथम पाहू डोबेरायनर्स ट्रायड्स. आता 1817मध्ये एक जर्मन सायंटिस्ट आले, डोबेरायनर. यांनी काय केलं, प्रॉपर्टीज जे एलिमेंट आहेत त्यांची क्लासिफिकेशन केली. कशाच्या बेसवर? विथ द बेस ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्या ॲटमचं जो वजन असते, मास असते, त्याच्या हिशोबाने त्यांनी काय केलं, सर्वप्रथम क्लासिफिकेशन स्टार्ट केलं. त्यांनी काय केले, 3 एलिमेंट्स घेतले. ही टूक 3 एलिमेंट्स इच अँड विच हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ज्या 3 एलिमेंट्सची केमिकल प्रॉपर्टी सेम आहे असे 3 एलिमेंट्स त्यांनी घेतले आणि त्यांना क्लासिफाय करणं त्यांनी स्टार्ट केलं. तर त्यांच्या असं लक्षात आलं का जर त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण प्लेस केले ते एलिमेंट्स, सो द मास ऑफ मिडल एलिमेंट इज द मीन ऑफ मास ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट. जो मधातला एलिमेंट आहे, 3 एलिमेंट समजा लाईनने लावले, हे करून दाखवतो मी तुम्हाला. याच्यातलं एक ह्या टेबलला एक्सप्लेन करून दाखवतो. सपोज त्यांनी 3 एलिमेंट घेतले, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता हे 3 एलिमेंट यांची केमिकल प्रॉपर्टी सेम होती. तर यांची केमिकल प्रॉपर्टी सेम असल्याने डोबेरायनर यांनी काय केलं, यांना एका इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लेस केलं. लिथियमचा ॲटॉमिक सिम्बॉल काय? Li. सोडियमचा Na आणि पोटॅशियमचा K. असे 3 एका लाईनमध्ये प्लेस केले. यांचे ॲटॉमिक नंबर लिहिले. लिथियमचा 6.9 हा ॲटॉमिक नंबर, 6.9 हा ॲटॉमिक मास आहे. ॲटॉमिक नंबर लिहिला, ॲटॉमिक मास म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक मास Li चा 6.9. नंतर
पोटॅशियमचा 39.1. तर ह्या दोघांची मीन म्हणजे ॲव्हरेज प्लस करून डिवाइड बाय 2. तर यांना प्लस करू. 6.9 प्लस 39.1 किती होते? 0.0 9 प्लस 1 10 0 1 9 प्लस 1 10 प्लस 6 16 प्लस 46 3 प्लस 1 4 म्हणजे 46.0 आलं. याचा मीन म्हणजे डिवाइड बाय 2. याला डिवाइड बाय 2 जर केलं तर आपल्याला आन्सर काय भेटते? 23. 2 2 जार 4 आणि 2 3 जार 6. म्हणजे हा जो 23 आहे हा आहे ॲटॉमिक मास कशाचा? मिडलचा. इथे मिडल काय घेतला? सोडियम. ठीक आहे. तर डोबेरायनर यांनी काय केलं? 1817 मध्ये कोणती थिअरी प्लेस केली? काय 3 सेम केमिकल प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स घेतले, त्यांना ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावले. हे पहा ना, 6.9 23 आणि 39.1. आणि त्यांनी असा शोध काढला, असा फॉर्म्युला काढला का जे लास्टचे 2 आहे, पहिला आणि तिसरा. हा झाला पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पहिला आणि तिसरा याची प्लस करून डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला सेकंडचा ॲटॉमिक मास नंबर भेटतो. तर हा भेटला ॲटॉमिक मास ऑफ द मिडल टर्म. ठीक आहे. अशाच प्रकारे त्यांनी दुसरेही काही एलिमेंट्स घेतले. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम. तर कॅल्शियम 40.1, स्ट्रॉन्टियम 87.6 ॲटॉमिक मास आहे. या दोघांची प्लस करून जर कॅल्शियम 40.1, बेरियम 137.3 या दोघांची प्लस जर केली, डिवाइड बाय 2 केलं तर 88.7 आणि ॲक्च्युअल ॲटॉमिक मास किती आहे? स्ट्रॉन्टियमचा 87.6 म्हणजे थोडंसं जवळ आलं. हा तर परफेक्ट होता, हा थोडं जवळ आलं. नंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीन 35.5, आयोडीन 126.9 आणि या दोघांना प्लस करून डिवाइड जर 2 ने केलं तर 81.2 आणि ब्रोमीनचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे 79.9 म्हणजे हा थोडं जवळ आलं. तर अशा प्रकारे यांनी 3 एलिमेंट्स ज्यांची केमिकल प्रॉपर्टी सारखी होती असे 3 एलिमेंट्स घेतले. घेतल्यानंतर त्यांना असं आढळलं का पहिल्याचं आणि तिसऱ्याचं यांचं प्लस करून डिवाइड बाय 2 केलं ॲटॉमिक मास तर मधातली आपल्याला नंबर भेटतो. तर तुम्हाला वर्क दिलेला आहे का हे खालचे एक एक करून बघायचे आहे. मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम या पहिल्या आणि तिसऱ्याची दोघांची प्लस करून डिवाइड बाय 2 करा आणि हे येते का बघा. तर अशा प्रकारे यांचा 3 एलिमेंट्स घेतले म्हणून यांचं नाव काय आहे? डोबेरायनस ट्रायड्स. ट्राय म्हणजे 3. अशा प्रकारे यांनी 3 एलिमेंटची एक थिअरी मांडली. आता या एलिमेंट्समध्ये काय झालं? जेवढे त्यावेळेस माहीत होते, जेवढे एलिमेंट्स माहीत होते मीन्स अंदाजे 30 एलिमेंट्स माहीत होते, त्या 30 एलिमेंट्समधले 30च्या 30ही हे ठेवू नाही शकले. ही थेरी हे कशासाठी मांडली? त्यांनी फक्त काही एलिमेंटसाठीच मांडली आणि यांचं उत्तर हे जवळपास येत होतं. एका याच्यात परफेक्ट आलं पण बाकीच्या याच्यात थोडंसं जवळपास येत होतं. म्हणून ही थेरी या सर्व एलिमेंट्ससोबत फेल पडली. ओके, इथे ते फेल पडले. काहीसाठी ॲप्लिकेबल होती पण काहीसाठी ॲप्लिकेबल नव्हती. ही हॅज फेल्ड टू क्लासिफाय ऑल द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम. त्यावेळेला जेवढेही माहीत होते त्या सर्व एलिमेंट्सला क्लासिफिकेशन करण्यामध्ये ही थेरी फेल झाली. ओके, त्याच्यानंतरचं लॉ आहे न्यूलँड्स यांचं. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. सो इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड यांनी 1866 मध्ये काय केलं? ॲटॉमिक मासेस यालाच यांनी कन्सिडर केलं. ही कन्सिडर ओनली ॲटॉमिक मासेस ऑफ दॅट एलिमेंट. याला आता यांनी थोडं डिफरंटमध्ये प्लेस करून बघितलं. यांनी काय केलं? जेव्हा ते जेवढेही 30 एलिमेंट्स माहीत होते ते पूर्ण इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नंबरने, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासने अरेंज केले. एका लाईनमध्ये पूर्ण अरेंज केले. मग नंतर यांनी त्याची स्टडी चालू केली.
यांची स्टडी करता करता त्यांना काय समजलं माहिती आहे का, जो 8वा एलिमेंट आहे म्हणजे 1 पासून तर 30 पर्यंत पूर्ण एलिमेंट्स यांनी लावले, पण पहिल्यापासून जे 8वा एलिमेंट होता त्याची प्रॉपर्टी ही पहिल्यासोबत मॅच होत होती. समजलं? पहिल्या एलिमेंटची प्रॉपर्टी 8व्या एलिमेंट सोबत मॅच होत होती. नंतर पुन्हा 8 मध्ये असंच, नंतर पुन्हा 8 मध्ये असंच. तर अशा प्रकारे प्रत्येक 8वा एलिमेंट हा त्याच्या पहिल्या एलिमेंट सोबत केमिकल प्रॉपर्टी मॅच करत होता. तर यांनी काय केलं, सर्व एलिमेंट्स हे 8-8च्या ग्रुपने मांडले, 8 कॉलम्स तयार केले आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स प्लेस केले. ओके, जसं काय एक्झाम्पल आहे का, असे त्यांनी 8 ग्रुप्स बनवले, 8 कॉलम बनवले. 8 कॉलम बनवत असताना हा जो सोडियम आहे हा लिथियम सोबत प्रॉपर्टी मॅच करत होता, केमिकल प्रॉपर्टी सोबत सारखी वाटत होती. हा फ्लोरीन गॅस आहे, हायड्रोजन सुद्धा गॅस आहे. मॅग्नेशियम बेरियम यांची केमिकल प्रॉपर्टी सारखी वाटली. ॲल्युमिनियम बोरॉन यांची केमिकल प्रॉपर्टी सेम वाटली. तर अशा प्रकारे यांनी काय केले, 8 कॉलम्स मांडले. ही अरेंज 8 कॉलम्स अँड ही 7 कॉलम्स, आणि 8वा नंबर जो आहे तो पुन्हा पहिल्या कॉलममध्ये घेतला. म्हणजे असे 7 कॉलम तयार केले. 8वा जो आहे, आता इथे फ्लोरीन आला असता पण फ्लोरीनला 8व्या कॉलममध्ये नाही, डायरेक्ट फर्स्ट कॉलममध्ये त्यांनी घेतलं. तर अशा प्रकारे त्यांना काही सिमिलॅरिटी दिसली. ओके, तर सिमिलॅरिटी दिसली म्हणून त्यांनी अशा प्रकारे ते मॅच केलं. नंतर आपल्या इंडियामध्ये म्युझिक सिस्टीमही 7 वरच अवलंबून आहे. सा रे गा मा पा धा नी आहे ना, सा रे गा मा पा धा नी. नंतर पुन्हा सा येतो, सा रे गा मा पा धा नी. यांची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी आहे, तर यांना सप्तक म्हटल्या जाते. आणि वेस्टर्न म्युझिकमध्ये सुद्धा डो रे मी फा सो ला टी अशा प्रकारे त्यामध्ये सप्तक आहे. तर ह्या सप्तकमध्ये त्यांनी हे सा रे गा मा पा धा नीमध्ये, सा रे गा मा पा धा नीमध्ये त्यांनी अरेंज केले असे 7 कॉलम्स. आणि 8व्या कॉलममध्ये जसं तसं 8वा नंबर घेतला म्हणजे पहिल्या कॉलममध्ये. ओके, तर अशा प्रकारे यांनी त्या वेळेला जेवढे माहीत होते तेवढे पूर्णच्या पूर्ण एलिमेंट्स हे अरेंज केले. आता याचेही काही, या न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेवचे सुद्धा काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे ते कोणते कोणते पाहू. यांचे काही लिमिटेशन्स आहे. मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव. न्यूलँड ऑक्टेवमध्ये खूप मोठे लिमिटेशन्स आपल्याला आढळले. ते कोणते कोणते, धिस लॉ वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा लॉ फक्त कॅल्शियमपर्यंतच अप्लिकेबल होता, त्याच्यानंतर ही थिअरी फेल पडली, म्हणजे हाफपर्यंत, जवळपास अर्ध्यापर्यंत. न्यूलँड्स फिटेड ऑल नोन एलिमेंट्स ॲट द टेबल इंटू 7/8. 7x8 मध्ये सर्व बसवले त्यांनी, आणि ते 56 बॉक्सेस होते. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स इन each in same boxes to accommodate all the known elements in the table. त्यांनी 2 एलिमेंट्स प्रत्येक ह्याच्यात बसवले. म्हणजे कसे, काही याच्यात हे कोबाल्ट आणि निकेल. आत्ताच आपण काय सांगितलं, एक फिट केला, पण इथं कोबाल्ट आणि निकेल घेतलं, म्हणजे इथं 2 घेतले. म्हणजे इथं त्यांना त्यांचा रूल जो आहे तो तोडावा लागला. नंतर इथे सेसियम आणि लॅन्थेनियम, सेसियम आणि लॅन्थेनियम हे सुद्धा 2 घेतले. तर इथे त्यांची थिअरी फेल पडली, लिमिटेशन्स आलं काहीतरी. मोर ओव्हर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टी अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. त्यांनी काही याच्यामध्ये सारखे एलिमेंट ठेवून दिले. म्हणजे न्यूलँड प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो. आता कोबाल्ट आणि निकेल हे पहिल्या याच्यामध्ये ठेवले, म्हणजे डो म्हणा किंवा त्याला 6 म्हणा, पण याच्यामध्ये हॅलोजन आहे ना, हायड्रोजन, आणि हे हॅलोजन एलिमेंट्समध्ये त्यांनी मेटल ठेवून दिले. नंतर
Fe having similarity with cobalt and nickel. आयरन हा मेटल आहे, हा याच्यापेक्षा वेगळा दाखवण्यात आला, पण हाही मेटल आहे, कोबाल्ट आणि निकेल आणि हेही मेटल आहे. तर हे एकाच कॉलममध्ये पाहिजे होते, मग हेही एका कॉलममध्ये नाही आहे. ओके, तर इथेही लिमिटेशन आली. आणि त्यांना कुठे ठेवला या आयरनला? ओ आणि सल्फर आणि ऑक्सिजन सोबत, गॅसेस सोबत ठेवून दिलं, आणि हे नॉन मेटल आहे. तर अशा प्रकारे यांची थिअरी फेल पडली, जे तर टी नोटमध्ये ठेवलं. सो न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. यांना जे नवीन डिस्कवर झाले एलिमेंट्स ते ठेवण्यासाठीही जागा नव्हती. ओके, आणि जे न्यू एलिमेंट्स होते ते सुद्धा याच्यामध्ये बसत नव्हते. तर अशा प्रकारे न्यूलँडचे जे ऑक्टेव्हचे लॉ आहे त्यांचेही काही लिमिटेशन्स होते. ओके, सो व्हॉट वी हॅव सीन how elements were classified in different types. First they were classified in metals and non-metals. After that metalloid was one group added after scientific discoveries. At 118 only 30 elements were known. Today 118 elements are known to us. Then we have seen first Dobereiner triads. Dobereiner has arrange 3 elements with the increasing atomic mass, and he was German scientist, and he placed his theory at the year 1817. Example, we have seen lithium, sodium and potassium were arranged in their increasing atomic mass. So when we take mean of first element and third element, we got the atomic mass of second element, but this theory was not applicable to all the elements known at that time. So he was failed to arrange all the elements, only selected elements were taken. After that we have seen Newland's law of octave. Newland arranged all the elements in the increasing atomic mass. He was English scientist and his theory was at the year 1866. Then all the elements he saw when he arranged in the increasing atomic mass, he saw that the 8th element shows the similar property to the first element. So he draw 7 columns and arrange all the known elements in that 7 columns, and he give the name of Western music do re mi fa sol la ti. Okay, so they are 7 columns. Then what are the limitations of that law? When newly found elements cannot be classified or cannot be fitted at that table. Cobalt and nickel was 2 elements added in only one column. Cesium and lanthanum, it has also 2 elements arranged in single column. Then cobalt and nickel are metals, but they were placed in the column of halogens. Then iron is metal, but it was placed in the line of non-metals, oxygen and sulfur, which are in gaseous state, and it is in solid state. So these were the limitations of Newlands. ओके, तर अशा प्रकारे यांच्यामध्ये काही लिमिटेशन्स होते. याच्यानंतर आहे मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी हे पूर्ण सायन्स 1 हे व्हिडिओ टाकणारा, अपलोड करणारा, आणि तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत असले पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे मी केव्हा व्हिडिओ टाकत आहे, तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करणं हे खूप आवश्यक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला कोणता टॉपिक समजला नसेल, यामधील कोणता क्वेश्चन असेल तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ओके, बाय.